नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मराठी भयकथा या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर रात्री एकटे गाडी चालवत असाल आणि रस्त्यावर अचानक एखादी अस्पष्ट भयान गोष्ट दिसली तर तुमची काय प्रतिक्रिया असते? तुमच्या शरीरातून एक थंड लहर जाईल, हो ना? पण जर ती गोष्ट वारंवार दिसू लागली, तुमच्या गाडीचा पाठलाग करू लागली आणि तुम्हाला वाटू लागलं की आता आपलं काही खरं नाही, तेव्हा काय? आजची कथा अशाच एका थरारक अनुभवाची आहे, जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ही कथा आहे हरीश नावाच्या एका तरुण ट्रक ड्रायव्हरची, ज्याच्यासोबत 12 वर्षापूर्वी पालघर कोल्हापूर NH4 या महामार्गावर जे काही घडलं ते आजही त्याला स्पष्ट आठवतं. त्या रात्री हरीशने खऱ्या अर्थाने मृत्यूच्या चपड्यातून बाहेर येण्याचा संघर्ष केला होता. या भयानक प्रवासाचा अनुभव जर तुम्हाला शेवटपर्यंत घ्यायचा असेल तर ही गोष्ट नक्की ऐका. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकॉन दाबा. तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला अशाच नवनवीन आणि भयानक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. आणि हो, मला माहीत आहे की तुमच्या मनात एक प्रश्न सतत आहे, या थरारक कथा सांगणाऱ्या निवेदिकेचं नाव काय? जर तुम्हाला तुमच्या आवडत्या निवेदिकेचं नाव जाणून घेण्याची इच्छा असेल तर लवकरात लवकर आपलं मराठी भयकथा कुटुंब 10,000 सदस्यांचं पूर्ण करा. एकदा का आपला हा आकडा पार झाला की मी माझी ओळख तुमच्यासमोर उलगडणार आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण थेट हरीशच्या कथेकडे वळूया. हा अनुभव आहे 2012 सालचा. मूळचा पालघर जिल्ह्यात राहणारा हरीश त्यावेळी आपल्या मामासोबत ट्रक ट्रेलर चालवण्याचा व्यवसाय करायचा. ते कोल्हापूरला मालाची डिलिव्हरी देऊन पुन्हा पालघरच्या दिशेने निघाले होते. रात्रीचा प्रवास सुरू होता आणि काळोख हळूहळू अगदी अधिक गडद होत चालला होता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे हरीश. ही गोष्ट आहे 2012 सालची, जेव्हा मी अवघ्या 20शीत होतो आणि मामासोबत ट्रेलर चालवायचं काम शिकत होतो. आम्ही कोल्हापूरहून माल उतरवून पालघरला परत येत होतो. मामा तसे अनुभवी ड्रायव्हर, पण त्या रात्री त्यांना खूप थकवा आला होता. वाई सातारा NH4 हायवेवर पोचलो तेव्हा घड्याळात रात्रीचे 12 वाजले असतील. मामाने कंटाळून मला हाक मारली, हरीश, आता माझ्या डोळ्यांवरची पापणी उचलली जात नाही. यार तू उठ आणि जरा स्टेरिंग सांभाळ, मी थोडी डुलकी घेतो. मामांचं बोलणं ऐकून मी उठलो. डोक्याला झटकून चेहऱ्यावर पाणी मारून मी फ्रेश झालो आणि ट्रेलरच्या स्टेरिंगवर बसलो. ट्रेलरची चावी फिरवली आणि गाडी पुढे निघाली. मामा लगेचच माझ्या शेजारी गाढ झोपलेही. त्यांच्या खरखर असा घोरण्याच्या आवाजामुळे मला जागा राहण्यास मदत होत होती. तर रस्ता एकदम शांत होता. आजूबाजूला खंदाट अंधार आणि त्यात आमच्या ट्रेलरचे हेडलाईट्स फक्त काही फूट अंतरापर्यंतचा रस्ता उजळवत होते. ट्रेलरचा आवाज आणि मामांचे घोरणे याशिवाय बाकी सगळं शांत होतं. ट्रॅफिक जवळपास नव्हतंच, त्यामुळे मी चांगल्या वेगात गाडी हाकत होतो आणि पुढचे 2 तास कधी सरले हे कळलंच नाही. पण रात्रीचे 2 वाजले आणि माझ्या पापण्या जड होऊ लागल्या. झोप आणि रात्रभर गाडी चालवण्याचा थकवा आता डोळे आपोआप मिटू लागले होते. मी मोठमोठ्या चांभया देत होतो, पण गाडी थांबवण्याची सोयच नव्हती, कारण मामा गाढ झोपेत होते. मी विचार केला, बस अजून थोडा वेळ. आणि नेमकं त्याच वेळी माझ्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या मधोमध मला काहीतरी दिसलं. मी लगेच गाडीचा वेग कमी केला आणि हळूहळू तिच्या जवळ गेलो. ती एक JCB मशीन होती, रस्त्याच्या अगदी मधोमध उभी केलेली. जणू काही एखाद्या निष्काळजी माणसाने ती तिथेच सोडून दिली असावी. मी आजूबाजूला पाहिलं, पण मला कोणीही दिसलं नाही. न त्या मशीनचा ऑपरेटर, न कोणताही कामगार. पूर्ण रस्ता निर्मनुष्य. काय मूर्ख लोक आहेत यार. रात्रीच्या वेळी हायवेच्या मधोमध JCB लावून ठेवली आहे. कोणाला दिसली नाही तर थेट अपघात होईल. मी मनातल्या मनात पुटपुटलो,
हॉर्न वाजवून पाहिला, पण काही उपयोग झाला नाही. मी ट्रेलर रस्त्याच्या बाजूने घेतला आणि मोठ्या काळजीपूर्वक त्या JCBला ओलांडून पुढे निघालं. कसे बेजबाबदार लोक आहेत असा विचार करत मी परत ट्रेलरचा वेग वाढवला. मला वाटलं आता हा प्रवास निर्विघ्नपणे पार पडेल, पण मला कुठे माहीत होतं की ती JCB फक्त एका भयानक खेळाची सुरुवात होती. मी त्या JCBला ओलांडून पुढे निघालो होतो, पण माझ्या मनातली चुळबुळ थांबली नव्हती. इतक्या निर्जन रस्त्यावर ती JCB कशासाठी उभी केली असेल याच विचारात मी ट्रेलर चालवत होतो. आणि नेमकं त्याच वेळी माझ्या हेडलाईटच्या प्रकाशात माझ्यापासून 100-150 मीटर अंतरावर मला पुन्हा काहीतरी दिसलं. यावेळी ती एक वस्तू नव्हती, 10 ते 12 लोकांचा एक जमाव रस्त्यावर उभा होता. ते इतके जवळजवळ उभे होते की ट्रेलरला बाजूने काढण्यासाठी देखील जागाच नव्हती. मला आश्चर्य वाटलं, हे लोक कोण आहेत आणि रात्री 2च्या वेळी इथे काय करत आहेत? मी लगेच हॉर्न केला, दीर्घ कर्कश हॉर्न. पण ते लोक त्यांच्या जागेवरून टचचे मस झाले नाहीत. त्यांना ऐकू येत नाहीये की ते मुद्दाम ऐकत नाही हे मला कळेना. मला त्यांच्यावर राग आला. मी ट्रेलरला पूर्ण कमी वेगात घेऊन आलो आणि त्यांच्या जवळ पोहोचून खिडकीतून डोकावून ओरडलो, अहो थोडं बाजूला वा, रस्ता मोकळा करा. माझा आवाज त्या भयानक शांततेत घुमत होता, पण त्या जमावात एकही माणूस हलला नाही. कोणी माझ्याकडे पाहिलं नाही, कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यांचे चेहरे अंधारात आणि हेडलाईटच्या प्रखर प्रकाशात अस्पष्ट दिसत होते, पण मला जाणवलं की ते सगळे एकाच ठिकाणी थिजल्यासारखे उभे आहेत, जणू काही त्यांच्यात जीवच नाही. मी पुन्हा ओरडलो, अहो ऐकताय का? रस्ता द्याल का? माझ्या या ओरडण्याने बाजूला गाढ झोपलेल्या मामांची झोप मात्र मोडली. मामांनी डोळे चोळत विचारलं, अरे हरीश, काय झालं? कोणावर इतका ओरडतोयस? एवढ्या रात्री कोण आहे इथे? मी संतापाने आणि वैतागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, अहो मामा बघा ना, ही लोक बघा, पूर्ण रस्ता अडवून उभे आहेत. मी किती वेळा हॉर्न दिला, ओरडलो, पण बाजूला हटायला तयारच नाहीत. मामा उठले, खिडकीतून बाहेर मान काढून पाहिलं आणि मग माझ्याकडे वळून शांतपणे म्हणाले, कोण लोक? कुठे आहेत लोक हरीश? अरे इथे तर कोणीच नाही, पूर्ण रस्ता रिकामा आहे. मामांचं बोलणं ऐकून माझ्या पायतळीची जमीनच सरकली. मी त्यांच्याकडे न पाहता पटकन समोर पाहिलं आणि खरंच सांगतो मित्रांनो, समोर कोणीच नव्हतं. माझ्या हेडलाईटच्या प्रकाशात काही सेकंदापूर्वी जो 10-12 लोकांचा जमाव दिसत होता तो क्षणात गायब झाला होता. जणू काही मी वेड्यासारखा रिकाम्या रस्त्याकडे पाहूनच ओरडत होतो. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मी नुकताच पाहिलेला तो भास होता की खरंच काहीतरी घडलं होतं. माझा थरकाप उडाला. मामांनी माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहिला आणि म्हणाले, तुला झोप येते वाटतं हरीश? बघ, मी मगाशीच सांगितलं, जर तुला झोप येत असेल तर गाडी मीच चालवतो. हे बघ, रस्ता पूर्ण रिकामा आहे. मामांनी तसं म्हणताच माझ्या मनात एक भास तयार झाला. जर मी मामांना हो म्हटलं तर माझ्यासोबत जे घडलं ते केवळ झोपेमुळे झालेला भास म्हणून सिद्ध होईल. मला ते मान्य नव्हतं. मी पाहिलं होतं, पण मी त्यांना घाबरल्याचं दाखवलं नाही. मी तडकाफडकी म्हटलं, नाही मामा, काही नाही, मला थोडीशी डुलकी लागली असावी, त्यामुळे डोळ्यांना भास झाला. तुम्ही आराम करा, मी चालवतो. मामा परत झोपले आणि मी ट्रेलर पुन्हा सुरू केला. माझ्या चेहऱ्यावरून आता घामाचे थेंब ओघळू लागले होते. मी गाडीचा वेग थोडा वाढवला, पण माझ्या डोळ्यांची नजर आता रस्त्यावर आणि ट्रेलरच्या आरशात स्थिर झाली होती. जवळपास 15 मिनिटं गेली असतील. मला वाटलं आता सगळं शांत झालंय, पण तो खेळ अजून संपलेला नव्हता. मी एका वळणावरून ट्रेलर बाहेर काढला आणि मला समोर पुन्हा एकदा 5 लोक उभे दिसले, पण यावेळी ते थोडे विखुरलेले होते. मी क्षणभर विचार केला, थांबायचं नाही, ट्रेलर थेट त्यांच्या बाजूने वेगाने काढायचं. मी ब्रेक न दाबण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेगाने पुढे जाऊ लागलो. जसा जसा ट्रेलर त्यांच्या जवळ पोचला तसं तसं माझ्या कानांमध्ये एक विचित्र साय असा आवाज घुमू लागला. हवेत जणू काही विजेची कंपनं निर्माण झाली होती आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, ते 5ही लोक क्षणात हवेत विरघळले, जणू काही काळ्या धुराचे झोत हवेत विरून जावेत तसे.
माझ्या शरीरात एकदम विजेचा धक्का बसला. आता माझ्या मनात कोणताही संशय राहिला नाही. हे भास नव्हते. मी खऱ्या अर्थाने एका भयानक गोष्टीला पाहिलं होतं. माझ्या अंगावर अक्षरशः कोटलेल्या पाण्यासारखे थंडगार कण उभे राहिले. भीतीने माझी गाळण उडाली होती. मी ट्रेलरची स्पीड आणखीन वाढवली. आता मला फक्त या रस्त्यावरून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर पडायचं होतं. पण मला हे माहीत होतं की हा अनुभव या रात्री माझी पाठ सोडणार नाही. आणि आता पुढील काही मिनिटात जे घडणार होतं ते माझ्या आयुष्यातलं सर्वात भयानक सत्य बनून राहणार होतं. माझ्या शरीरातील प्रत्येक स्नायू भीतीने गोठला होता. ती 5 माणसं हवेत विरघळल्याचं दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हतं. ट्रेलरच्या स्टीअरिंगवर माझे हात थरथरत होते आणि मी वेड्यासारखा गाडी पळवत होतो. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, थांबायचं नाही. काहीही झालं तरी थांबायचं नाही. मी वेग वाढवला, पण मला जाणवत होतं की हे काहीतरी माझ्या ट्रेलरचा पाठलाग करत आहे. माझ्या चेहऱ्यावरचा घाम आता पूर्ण शरीरावर उतरला होता. मी घाबरून बाजूच्या सीटवर शांत झोपलेल्या मामाकडे पाहिलं की माझ्या भीतीने त्यांना तरी जाग येईल. पण मी मामांकडे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन खचली. मामांच्या डोक्याजवळ त्यांच्या सीटला लागून एक अस्पष्ट पांढरी आणि भयानक आकृती बसलेली होती. ती आकृती एका भयानक हसऱ्या चेहऱ्यासारखी दिसत होती, पण ती इतकी अस्पष्ट होती की तिच्याकडे जास्त वेळ पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. माझ्या अंगातली शक्ती जणू काही एका क्षणात निघून गेली. माझा घसा पूर्णपणे कोरडा पडला. मी मामांना हाक मारण्याचा प्रयत्नही केला, पण माझ्या तोंडातून आवाजच बाहेर पडला नाही. मला रडायचं होतं, ओरडायचं होतं, पण मी जणू काही एका भयानक स्वप्नात अडकलो होतो जिथून मला बाहेर पडता येत नव्हतं. मामा माझ्या शेजारी गाढ झोपलेले आणि त्यांच्या बाजूला मृत्यू बसलेला. मी डोळे बंद करून पुन्हा उघडले, पण ती आकृती तशीच तिथे होती. माझी नजर रस्त्याकडे गेली. समोर पुन्हा एक भयानक दृश्य होतं. पुन्हा 3 लोक रस्त्याच्या मधोमध उभे होते. आता मी थांबणार नव्हतो. माझ्या डोक्यात नुसता आरडाओरडा सुरू होता. पळ, फक्त पळ. मी ट्रेलरच्या वेगावर नियंत्रण ठेवलं नाही आणि त्याच वेगाने त्यांच्या दिशेने गाडी दामटवली. ट्रेलर जवळ पोहोचला. त्या तिघांपैकी 2 आकृत्या पुन्हा एकदा हवेत फिरून गेल्या, पण मधला एक माणूस तिथेच उभा राहिला. मी ब्रेक दाबला नाही. तो माणूस एकदम ट्रेलरच्या समोर आला आणि माझ्या ट्रेलरच्या बंपरला धडकला. एक मोठा धक असा आवाज झाला. माझ्या हातात स्टीअरिंग असूनही मला जाणवलं की ट्रेलरच्या खालून एक भयानक हाड मोडल्याचा आणि मांस चिरडल्याचा आवाज आला. मी अक्षरशः थरथरू लागलो. मी खून केला होता. त्या भीतीच्या आणि गोंधळाच्या क्षणी मी एका माणसाला चिरडून पुढे गेलो होतो. माझ्या डोळ्यातून पाणी आणि चेहऱ्यावरून घाम एकत्रितपणे ओघळू लागलं. मी वेड्यासारखा स्टीअरिंग सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो आणि नेमकं त्याच वेळी मला माझ्या उजव्या खांद्यावर काहीतरी थंडगार आणि ओलसर जाणवलं. ते इतकं थंड होतं की माझ्या त्वचेवरच्या सगळ्या केसांनी एकदम ताट उभं राहावं. मी घाबरून हळूच उजव्या खांद्यावर नजर टाकली. मामांच्या शेजारी बसलेल्या त्याच पांढऱ्या आकृतीचा एक लांब सडक हाडासारखं बोट माझ्या खांद्याला स्पर्श करत होता. तो फक्त स्पर्श नव्हता, तर तो बोट माझ्या खांद्याच्या त्वचेत हळूहळू रुतत जात होता. मला माझ्या स्नायूंमध्ये एक थंडगार वेदना जाणवली. जणू काही माझ्या शरीरातील ऊब ती वस्तू शोषून घेत होती. माझी वाचा आणि शरीर दोन्ही पक्षाघाताने ग्रासल्यासारखे झाले होते. वेदना, भीती आणि ती भयानक आकृती. मी आता स्वतःला सावरू शकलो नाही. माझ्या थरथरणाऱ्या हातांनी मी स्टीअरिंग सोडून दिलं. ट्रेलर पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला. तो डावीकडील रस्त्याचा डिवायडर तोडत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका महाकाय झाडावर जाऊन धडकला. धडाम असा आवाज झाला. टक्कर इतकी भीषण होती की माझ्या डोक्याचा पुढचा भाग स्टीअरिंगला जोरात आदळला. एका प्रचंड वेदनेच्या झटक्यात माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरला आणि त्या हाडांसारख्या बोटांचा थंड स्पर्श हळूहळू माझ्या खांद्यांवरून निखळत गेला.
माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे काळोख झाला होता. माझ्या डोक्यात एक मंद पण तीव्र वेदना जाणवत होती. आजूबाजूला ट्रेलरच्या तुटलेल्या काचा आणि लोखंडाचा कर्कश आवाज आणि माझ्या कानात फक्त एक सन्नाटा भरलेला होता. किती वेळ मी बेशुद्ध अवस्थेत पडून होतो ते मला माहीत नव्हतं. जेव्हा मला थोडंसं भान आलं तेव्हा मी माझा डोळा हळूच उघडला. माझ्या डोळ्यांसमोर अजूनही अंधार आणि प्रकाश यांच्यात झुंज सुरूच होती. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि हळूच स्टेअरिंगवरून डोकं वर उचललं. सगळ्यात आधी मी बाजूला मामांकडे पाहिलं. मामा अजूनही गाढ झोपेतच होते. त्यांना एवढ्या भीषण अपघाताचा किंचितही धक्का बसलेला नव्हता. ते इतक्या शांतपणे झोपले होते की जणू काही त्यांच्यातच जीव नाहीये. मला क्षणभर वाटलं मामा जिवंत आहेत की. मी त्यांच्या खांद्याला हलवलं पण त्यांची गाढ झोप मोडली नाही. आणि ती आकृती जी मामांच्या डोक्याजवळ बसलेली होती आणि जिने माझ्या खांद्याला स्पर्श केला होता ती आता तिथे नव्हती. ट्रेलरच्या केबिनमध्ये माझ्याशिवाय आता कोणीच नव्हतं. माझ्या अंगावरचा काटा थोडासा खाली आला पण डोक्यातून भीती गेली नव्हती. मी कसंबसं ट्रेलरचा दरवाजा उघडला. लोखंड आणि काचा तुटल्यामुळे तो कर्र असा आवाज करत होता. मी खाली उतरलो. अंधारात माझा ट्रेलर एका मोठ्या झाडाला धडकून चेंदामेंदा झाला होता. माझ्या अंगातली शक्ती गोळा करून मी परत कॅबिनमध्ये गेलो. मामांना तिथेच ठेवून मी कसाबसा ट्रेलर सुरू करण्याचा प्रयत्न केला. 2-3 वेळा प्रयत्न केल्यावर खो खो असा आवाज करत इंजिन सुरू झालं. ट्रेलरचं समोरचं रुपडं बिघडलं होतं पण चाकं फिरत होती. मी ट्रेलरला त्या झाडापासून आणि डिवायडरवरून बाहेर काढलं आणि पुन्हा हायवेवर आणलं. मी ट्रेलरला हायवेवर आणला आणि थोडं पुढे गेलो. तोच मला जाणवलं की ट्रेलरवर अचानक प्रचंड लोड आला आहे. ट्रेलरची स्पीड आपोआप कमी झाली. मी मागच्या चाकांकडे इंजिनकडे लक्ष दिलं पण सगळं व्यवस्थित होतं. तरीही ट्रेलर जड का झाला. मी घाबरून बाजूच्या आरशात पाहिलं. जेव्हा मी आरशात पाहिलं तेव्हा माझ्या श्वास घेण्याची क्रिया काही सेकंदासाठी थांबली. ट्रेलरच्या अगदी मागे रस्त्यावर खूप सारे लोक धावत होते. हो, तेच लोक जे मला मगाशी रस्त्यावर दिसले होते आणि जे हवेत विरून गेले होते. ते सगळे अतिशय क्रूर आणि विकृत चेहऱ्याचे होते. त्यांचे डोळे मोठे, लाल आणि तोंडून भयानक थंडगार किंकाळ्या बाहेर पडत होत्या. त्यांचा वेग इतका होता की ते ट्रेलरच्या अगदी जवळ आले होते. ते मला पकडण्यासाठी येत होते. माझा ट्रेलर जणू एका भयानक शर्यतीत अडकला होता आणि मी त्याचा एकमेव लक्ष्य होतो. मी ट्रेलरचा वेग आणखी वाढवण्याचा प्रयत्नही केला पण त्या अदृश्य वजनामुळे ट्रेलरची स्पीड वाढत नव्हती. ते माझ्यापासून फक्त काही मीटर दूर होते आणि त्यांच्या किंकाळ्या आणि धावण्याचा आवाज माझ्या केबिनमध्ये स्पष्ट घुमत होता. देवा, आता माझं काही खरं नाही. मी रडतच मनात विचार केला. मी फक्त स्टेअरिंग घट्ट पकडलं आणि ट्रेलर पळवत राहिलो. आणि मग थोड्याच अंतरावर मला आशेचा एक किरण दिसला. दूरवर काहीतरी चमचमत होतं. ती विजेची लाईट होती आणि तिच्या खाली शिव मंदिराचा एक बोर्ड आणि काही गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. मंदिराचा परिसर. मी कोणताच विचार न करता ट्रेलरला थेट त्या मंदिराच्या आवारात घुसवला. ट्रेलरचा आवाज आणि इंजिनचा धूर मंदिराच्या शांततेत घुमला. मी ट्रेलरचा वेग कमी केला आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणून उभा केला. आणि आश्चर्य, ज्या क्षणी माझा ट्रेलर मंदिराच्या आवारात घुसला त्या क्षणी माझ्या ट्रेलरवरचं ते सगळं वजन एकदम निघून गेलं. माझ्या मागून धावणारे ते सर्व भयानक किंकाळ्या फोडणारे चेहरे क्षणार्धात गायब झाले. माझी धडपड काही सेकंदातच शांत झाली. मी ट्रेलर थांबवला आणि डोळ्यातून अश्रू ओघळत असतानाच मी कॅबिनच्या स्टेअरिंगवर कोसळलो. मी ट्रेलर थांबवताच मामांची झोप एकदम तुटली. मामाने डोळे चोळत विचारलं, अरे हरीश, काय करतोयस तू? एवढ्या वेगात ट्रेलर मंदिरात का आणलास? रात्रीचा प्रवास संपवून थेट दर्शन घ्यायला आलास की काय? मामांचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे हादरलो. त्यांनी मला शांतपणे पाहिलं आणि माझ्या चेहऱ्यावरचा घाम आणि प्रचंड भीती पाहिली. अरे काय झाले तुला? एवढा घाबरलेलं का आहेस? मी त्यांना माझ्यासोबत घडलेला प्रत्येक थरारक क्षण सांगितला.
JCB, रस्त्यावरचा जमाव, हवेत विरघळणारी माणसं, ट्रेलर खाली चिरडला गेलेला तो माणूस आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्यांच्या बाजूला बसलेली ती पांढरी आकृती. मामाने माझा संपूर्ण अनुभव शांतपणे ऐकला आणि मग ते माझ्याकडे पाहून म्हणाले, हो, तसं तर मी ऐकलं होतं की NH4चा हा पट्टा हॉन्टेड आहे, पण मी या रस्त्यावरून अनेकदा प्रवास केला आहे. मला कधीही असा अनुभव आला नाही. आणि हे बघ हरीश, हायवेवर असे अपघात आणि चुकीच्या गोष्टी दिसणं हे कधी कधी सामान्य असतं. मामांचं बोलणं मला पटलं. त्यांच्यासाठी तो अनुभव नव्हता, त्यामुळे ते तर्कशुद्ध बोलत होते. पण मी जे पाहिलं होतं ते सत्य होतं. प्रश्न होता, माझ्याच मागे ते सैतान का लागले होते आणि ती JCB मशीनची गोष्ट नेमकी काय होती. माझा जीव वाचला होता, पण तो अनुभव माझ्या मनात एक खोल जखम करून गेला होता. मला वाटलं या गोष्टीच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे. मामाने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला असला तरी त्यांनी त्याला हायवेवरचे भास म्हणून बाजूला सारलं होतं. पण मी जे अनुभवलं होतं ते माझ्यासोबत रात्रंदिवस होतं. अपघात होऊनही मामा गाढ झोपेत होते आणि ती भयानक आकृती माझ्या खांद्याला स्पर्श करून गेली होती. हे सगळं सामान्य नव्हतं. त्या अपघातानंतर मला काही दिवस ताप आणि अंगात कणकण होती. डॉक्टर म्हणाले, मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी आराम आवश्यक आहे. मामा म्हणाले, आराम कर. पण माझं मन शांत होत नव्हतं. मला या रहस्याच्या मुळाशी जायचंच होतं. तब्येत थोडी सुधारल्यावर मी माझ्या इतर ट्रक ड्रायव्हर मित्रांना भेटलो. मी त्यांना ती सगळी घटना सांगितली. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही, पण एका मित्राने मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली. हरीश, मला वाटतं तू ज्या गोष्टीबद्दल बोलतोयस ती प्रकाश नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यातही घडली होती. तो नेहमी याच रस्त्यावरून माल वाहतूक करायचा, पण त्या घटनेनंतर त्याने ड्रायव्हिंग कायमची सोडली. मला लगेच प्रकाशला भेटायचं होतं. मोठ्या प्रयत्नानंतर मी त्याचा पत्ता मिळवला. दुसऱ्याच दिवशी मी प्रकाशच्या घरी पोचलो. तो घरी होता, पण त्याला बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. प्रकाश एका व्हीलचेअरवर बसला होता. त्या भीषण अपघातामुळे त्याने आपले दोन्ही पाय गमावले होते. मी त्याला धीर देत माझ्यासोबत घडलेली प्रत्येक गोष्ट सांगितली. रात्रीचे 2 वाजणे, रस्त्याच्या मधोमध उभी असलेली JCB आणि नंतर दिसलेला लोकांचा जमाव. माझी कहाणी ऐकून प्रकाशच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी थरथरत्या आवाजात त्याच्यासोबत जे घडलं ते सांगायला सुरुवात केली. ती रात्रीचे 2 वाजले असतील. मी NH4वर पोचलो. मला रस्त्याच्या मधोमध एक JCB उभी दिसली. मी विचार केला, JCBचा ऑपरेटर आसपास असेल. मी ट्रक थांबून खाली उतरलो. JCBच्या बाजूला गेलो आणि हाक मारली, आहो, कोण आहे का? कोणीच प्रतिसाद दिला नाही. मी 3-4 वेळा आवाजही दिला, पण रस्ता पूर्णपणे रिकामा होता. मी वैतागून ट्रककडे परतलो. मी स्टेअरिंगवर बसून ट्रक स्टार्ट करणार आणि त्याच वेळी ती JCB मशीन आपोआप सुरू झाली. मला काही कळायच्या आत त्या JCBने माझ्या ट्रकला जोरदार टक्कर मारली. माझा ट्रक लगेच रस्त्यावर उलटला गेला. मला खूप मार लागला, पण मी शुद्धीवर होतो. मी कसाबसा ट्रकच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाच मला 10-12 लोक माझ्या दिशेने येताना दिसले. मला वाटलं ते मदतीला येत आहेत, पण मी त्यांच्याकडे बारकाईने पाहिलं आणि ते लोक नव्हते. त्यांच्या शरीराची, त्यांच्या अवयवांची भयंकर विटंबना झाली होती. कोणाचं पोट फाटलं होतं, तर कोणाचे डोळे बाहेर आलेले. ते जिवंत नव्हते, ते मृत्यूचे दूत होते. मी ट्रक बाहेरून पळायला सुरुवात केली. मी मागे वळून पाहिलं तेव्हा कोणीच नव्हतं. मी भास होता असं समजून सुटकेचा श्वास घेतला आणि त्याच वेळी मी एका कडक वस्तूला जोरात धडकलो आणि रस्त्यावर कोसळलो. मी समोर पाहिलं, ती पुन्हा तीच JCB मशीन होती. मी रस्त्यावर रडत ओरडत होतो, पण मदतीला कोणी नव्हतं. त्या निर्मनुष्य रस्त्यावर त्या भयानक JCBने माझ्या पायावरून एकदम धडधडत जाऊन माझ्या दोन्ही पायांना चिरडलं. मला असह्य वेदना झाली आणि मी तिथेच बेशुद्ध झालो. प्रकाशची कहाणी ऐकून माझ्या अंगावर काटा नाही तर बर्फाचे गोळे उभे राहिले. माझ्या लक्षात आलं, मी त्या रात्री ज्या 3 लोकांना चिरडलं
त्यातला तो माणूस कदाचित तोच नव्हता, तर तो या घटनेतील बळी होता. मग प्रकाशने मला त्या अपघाताचं सत्य सांगितलं. याच NH4 हायवेवर काही वर्षापूर्वी रात्रीच्या वेळी मेंटेनन्सचं काम सुरू होतं. 10 ते 12 मजूर काम करत होते. तेव्हा 2 ट्रक भरधाव वेगात आले. त्यापैकी एका ट्रकने JCB मशीनला धडक दिली. JCB चालक जागीच ठार झाला, पण दुसरा ट्रक त्या 10 ते 12 मजुरांना अक्षरशः चिरडत रस्त्याखाली दरीत कोसळला. दोन्ही ट्रक ड्रायव्हर कसेबसे वाचले, पण निष्पाप मजुरांचा जीव गेला. प्रकाशने डोळे पुसले. हरीश, तेव्हापासून या हायवेवरचे ते निष्पाप आत्मे भटकत आहेत. ते बदला घेत आहेत. ज्यांनी निष्काळजीपणे गाडी चालवली त्यांना ते सोडत नाहीत. JCB, चिरडलेले मृतदेह आणि भयानक आकृत्या, हे सगळं त्या बदल्याच्या कथेचं प्रतीक आहे. तू त्या शिवमंदिरात पोचलास म्हणून वाचलास, कारण त्या जागेत दैवी शक्ती आहे. मला पूर्ण सत्य कळलं. मी केवळ भासाचा बळी नव्हतो, तर मी बदल्याच्या खेळाचा एक भाग झालो होतो. तर मित्रांनो, हा होता हरीशच्या आयुष्यातील तो थरारक प्रसंग, जो आजही NH4च्या शांत रस्त्यावर दडलेला आहे. निष्काळजीपणाने झालेल्या एका अपघाताने किती लोकांचा जीव घेतला आणि त्यांचे आत्मे आजही कसे भटकत आहेत, हे या कथेतून आपल्याला कळलं. तुम्हाला ही भयानक कथा आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला पुढील भाग अधिक रोमांचक बनवण्याची प्रेरणा मिळते. आणि हो, आपल्या 10,000 सबस्क्राईबचा टप्पा गाठायचं विसरू नका. एकदा का आपला हा टप्पा पूर्ण झाला की मी तुमची आवडत्या निवेदिकेचं म्हणजे माझी ओळख तुमच्यासमोर उलगडणार आहे. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. पहिले म्हणजे ऋषिकेश साबळे, मळगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. दीपाली सची डोंगरे, ठाणे. आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा-नागनाथ, जिल्हा हिंगोली. अनन्या कागल, मुंबई. अनिरुद्ध रामभाऊ कासारे, मुक्काम पोस्ट घाटनांदूर, तालुका आंबेजोगाई, जिल्हा बीड. श्रीमय स्वप्नील तवर, अमरावती. सीता जाधव, वसई, जिल्हा पालघर. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. अमोल शिंदे, तारदाळ, जिल्हा कोल्हापूर. तुषार मिश्रा, अमरावती. अरुण सोनवणे, सातपूर. शिवाजी महाराज नगर, नाशिक. स्वाती पाटील, शिरोली दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. अशोक दिवे, बेलगाव धागा, जिल्हा नाशिक. सीमा सदर, सुरत, राज्य गुजरात. अजय संगपाळ, नाशिक. सुलोचना पाटील, काटेमानिवली, कल्याण, मुंबई. मीना धोत्रे, मीरा रोड, मुंबई. विनोद भालेराव, बुलढाणा. पराग म्हसकर, खांडस तालुका, कर्जत, जिल्हा रायगड. अनन्या कागल, मुंबई. राधिका जोगेश्वरी, मुंबई. सुदर्शन गलबे, पत्री, परभणी. सयाजी पाटील, सांगली. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई. संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे सुधीर याऊल, गणेश पुंजारा, सुहास चिंदरकर आणि शेवटी दिनेश काकड. लवकरच भेटूया अशाच एका नवीन थरारक कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद.